आजचा प्रवास आमच्यासोबत शेअर करावा. नमस्कार, मी अभिषेक सुरेश मालकोटे. मी ब्रावो बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं होतं 2022 मध्ये. तर स्पर्धा परीक्षेमध्ये कसं असतं की सुरुवातीला सगळ्यांना आल्यावरती आपल्याला वाटतं की नाही का भरती होईन आपण. सगळ्यांना वाटतं म्हणजे प्रत्येकाला हेच येतो की मी भरती व्हावं कोणत्याही गोष्टीमध्ये. एखादा आला असेल NDA, CDS, SSCD, पोलीस भरती. तर आल्यावर सुरुवातीला माझं पण स्वप्न होतं आर्मीमध्ये यायचं. पण मुलांचं काय होतं नंतर की एवढं कॉम्पिटिशन बघून प्रत्येकजण खचतो की कॉम्पिटिशन एवढं आहे. पण पुढं तोच जातो ज्याने आपल्या मनावरती कंट्रोल ठेवला. कारण की मन ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला सक्सेस पण तीच करू शकते आणि तुम्हाला ती मागं पण तीच करू शकते. म्हणजे तुमचं मन असतं, तुम्ही तुमच्या मनावरती कंट्रोल ठेवला तर तुम्ही पुढं कोणतीही गोष्ट जी तुम्ही साध्य करू शकता ती तुम्ही म्हणजे जे गोल असेल तुमचं ते तुम्ही साध्य करू शकता मनाने. कारण तुमचा माइंड असा असतो की त्या माइंडला रियालिटी आणि इमॅजिनेशन मधला फरक कळत नसतो. की जसं की तुम्ही रात्री एक स्वप्न बघता, कधी कधी तुम्हाला भूताचं स्वप्न पडले इमॅजिन करा. तर कधी कधी तुमच्या मागे असं समजा की भूत लागलं तर तुम्ही अचानक असं डचकून उठता. पण तुम्हाला माहित असतं की स्वप्न आहे, पण तुमच्या ब्रेनला माहित नसतं की इमॅजिनेशन आहे एक रियालिटी आहे. तर ब्रेनला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही असं पटवून दिलं की माझं भविष्य हेच आहे की मी NDA मध्ये भरती होणार आहे, CDS मध्ये, आर्मीमध्ये भरती होणार आहे. तुमच्या ब्रेनला असं सबकॉन्शियस माइंडला पटवून द्यायचं की मी भरती होणार आहे, माझ्या नशिबामध्ये म्हणजे हेच लिहिलं आहे की मी भरती होणार आहे त्या गोष्टीमध्ये, किंवा मला हेच गोल आहे, माझं आयुष्य तसंच जाणार आहे. तर तुमचा सबकॉन्शियस माइंड काय करतो की त्या गोष्टीला खरं मानतो की हेच होणार आहे आपल्या संग. मग तुम्ही नेचर काय करतं की तुमचं आयुष्य काय करतं की त्या गोष्टी ना स्वतःहून अट्रॅक्ट करतं स्वतः तुमच्याकडे. आता समजा तुम्ही तुमचं गोल असलं आर्मीसाठी आणि तुमच्या तो सबकॉन्शियस माइंडला तुम्ही पटवून दिलं की यार मी आर्मीतच माझं नशीब म्हणजे हेच आहे की मी आर्मीतच भरती होणार आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नियम आहे. तर रॉन्डा बर्न म्हणून एक रायटर आहे, ऑस्ट्रेलियन रायटर, त्यांचं एक पुस्तक आहे द ग्रेटेस्ट सिक्रेट म्हणून. तर त्यांनी त्या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलंय की जर तुम्ही एखाद्या गोष्टीपासून मनापासून प्रेम केलं आणि त्या गोष्टीला म्हणजे त्यासाठीच तुम्ही प्रयत्न करत राहिला ना, तर सृष्टी पण त्या गोष्टीला त्या गोलसाठी ज्या गोष्टी लागतात त्या तुमच्याकडे अट्रॅक्ट करते. तर मी आर्मीमध्ये भरती झालो आणि पवार सर आणि आवड सर आधीच म्हणले होते की एकदा म्हणले होते की आर्मीमध्ये भरती झाल्यावर जे ओळखत नाही तुला किंवा गावातले असतात ते पण तुझ्यासोबत ओळख काढतात वगैरे काढतात. आमच्या गावामध्ये तर मी आता सध्याचा पहिलाच फौजी आहे. त्याच्यामुळे आता गावात म्हणजे रिस्पेक्ट व्हायला लागले ना. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये हे एखादी गोष्ट ज्या ठिकाणी कमतरता असते तिचा भाव जास्त असतो त्या गोष्टीचा. तसं मी आमच्या गावातला एकटाच फौजी आहे, माझे सत्कार वगैरे व्हायला लागले. तर असे नातेवाईक यायला लागले ज्यांना घरचे पण ओळखत नाही, मी पण ओळखत नव्हतं, असे यायला लागले. ते म्हणायला लागले मी तुझ्या मामाच्या भाचीचा मावशीच्या पोराचा पुतण्या. आता कोण आहे भरती झाल्यावर कसं एखादं ओळख काढाय फक्त नाही का. आम्ही आला असा सपोर्ट केला, एकदा आला होता लहानपणी त्याला आम्ही आमच्या घरी राहिला होता, पैसे नव्हते आला मी पैसे दे, म्हणजे असं खूप असतं की ओळख काढायला बघतात ते. तर एकच आहे की तुमच्या मनावरती कंट्रोल ठेवा. कारण की तुम्हाला माहित असेल ब्रुस ली म्हणून एक फायटर होता खूप मोठा, तो म्हणला होता की कधी तुमच्याविषयी कधी निगेटिव्ह बोलू नका. कारण की तुमचं मन आहे ना त्याला माहित नसतं की पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, रियालिटी काय, इमॅजिनेशन काय. जर तुम्ही पॉझिटिव्ह बोलला आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही झोपून दिलं ना स्वतःला तर त्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळे कधी पण मनावर संयम ठेवा. आणि माझी पहिलीच भरती होती, पहिलाच प्रयत्न होता माझा. 6 महिने मला वय बसल्यानंतर 6 महिने मला वेळ पडला होता भरतीसाठीचा. आणि आवड सर पण मला म्हणले होते, आवड सर झाले, सचिन सर झाले, ज्यांच्याकडे मी सुरुवातीची ट्रेनिंग केली, जगदाळे सर, किशोर सर म्हणले होते की तुझा आतापर्यंतचा परफॉर्मन्स पाहून असं वाटते की तू होऊ शकतो 6 महिन्यामध्ये, फक्त डिस्ट्रॅक्ट होऊ नको ज्या गोष्टी बाकीच्या असतात त्याच्याकडे. तर मी डिस्ट्रॅक्ट नाही झालो, जे करत राहिलो, जे अभ्यास वगैरे होता तो करत राहिलो, ग्राउंड वगैरे करत राहिलो. ग्राउंडमध्ये कोणता एवढा डाएट नव्हता घेतला, काजू बदाम मनुके पिस्ते तसलं काय नाही घडलं. अशी गोष्ट नव्हती की मला ते भेटलं नसतं, पण एक असतं स्वतःचं नाही का, घरच्यांची पण जाणीव ठेवायला लागते थोडी. कारण की प्रत्येक डाएट वगैरे घेणं 2,500-3,000 हजाराचे पुढे घेणं हे शक्य नसतं, कारण की एवढे पैसे भरून सुद्धा. पण मनाची जिद्द पण असली पाहिजे की आपण करू शकतो, की त्या गोष्टीला करू शकतो. शेंगाचा बूट घालून 550चा बूट घालून. पण आता किशोर सरांना माहिती असेल की ट्रेनिंगला जायच्या 3 महिने आधी मी इथं 4:58चा टाइम टाकला होता तिथं. तर म्हणजे तुमच्या मनावरती असतं ते तुम्ही कसं करू शकता. तर एकच म्हणतो जाण्याआधी तुमच्या मनावरती संयम ठेवा, बाकी सगळं जग जिंकू शकता तुम्ही. जय हिंद. काय म्हणतो एकंदरीत त्याला सांगायचं की विचार बदला, आयुष्य बदलेल. पॉझिटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्हच मिळणार. यानंतरचा सत्कार आपण करणार आहोत. आता इथे उपस्थित असलेल्या पालकांना मला एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल की इथून पुढचे जे मी सत्कार तुमच्यासमोर ज्यांची नावे घेणार आहे त्या विद्यार्थ्यांना फक्त 12 दिवसांचा टाइम दिलेला होता ग्राउंडसाठी. आणि 12 दिवसात त्यांना ग्राउंड कव्हर करायचं होतं. दिवसातनं 3 टाइम त्यांचं ग्राउंड चाललेलं, फिजिकल ॲक्टिव्हिटी.
जितके त्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली त्याच मागे तितकीच मेहनत आमच्या स्पोर्ट टीचरांनी देखील घेतलेली आहे आणि 3 टाईम ग्राउंड घेऊन तितका एफर्ट्स लावून या विद्यार्थ्यांनी हे ग्राउंड क्वालिफाय केले. खास करून या गोष्टीसाठी मला किशोर सर आणि सांगळे सरांचे आभार मानावेसे वाटतात. तर मित्रांनो, आपण आता यापूर्वी जे सत्कार केले ते विद्यार्थी आमच्याकडे आधी यश त्यांनी संपादन केलं, ट्रेनिंग करून ते या ठिकाणी ट्रेनिंग पूर्ण करून ते या ठिकाणी आलेले आहेत. आता इथून पुढचे जे सत्कार आपण करणार आहोत त्या विद्यार्थ्यांचं नुकतंच सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचं सिलेक्शन झालंय आर्मी ARO GD 2025 या एक्झाममध्ये. सर्वप्रथम आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत वाल्मिक अनिता मनोहर बळवंत या विद्यार्थ्याचा. काही कारणास्तव वाल्मिक या ठिकाणी उपस्थित राहू शकलेला नाही. तर वाल्मिक हा आमच्याकडे पॅकेज बॅचला ऍडमिशन घेतलं होतं आणि अवघ्या 18 महिन्यात त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. यानंतरचा सत्कार आपण करणार आहोत चैतन्य शीतल मच्छिंद्र जगदाळे या विद्यार्थ्यांना. तसेच या विद्यार्थ्यांच्या पालकांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर या विचारमंचावर हा सत्कार हा सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहायचे. काही कारणास्तव एखाद वेळी माझ्याकडून मिस्टेक होते की मी पालकांना बोलवत नाही, तर पालकांना माझी विनंती आहे की सर्व पालकांनी स्टेजवर यायचे, विद्यार्थ्याच्या प्रत्येक पालकांनी स्टेजवर यायचे, कारण हा विद्यार्थ्यांसोबत पालकांचा देखील आपण सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. तर चैतन्य आपण मूळचे येळपणे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. ॲडमिशन आपण 31 ऑगस्ट 2023ला गरुड झेपमध्ये घेतलं होतं पॅकेज बॅचमध्ये आणि अवघ्या 2 वर्षात आपण या अभूतपूर्व यशापर्यंत पोहोचलेला आहात. चैतन्य, मी तुम्हाला विनंती करते की तुमचा प्रवास तुम्ही आमच्यासोबत शेअर करायचा आहे. चैतन्य. सर्वांना माझा गुरुजीप अकॅडमीमध्ये 2 वर्षाचा प्रवास होता. मला मार्गदर्शन करणारे किशोर सर, जगदाळे सर, पवार सर, सांगळे सर यांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सत्कार आपण करणार आहोत. सर, काही विद्यार्थी उपस्थित नाही पण मी सांगू इच्छिते, यानंतरचा सत्कार आपण करणार आहोत रोहित अलका रंगनाथ आवारे या विद्यार्थ्याचा. काही कारणास्तव तो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाहीये. तो तसा मूळचा बीडचा. त्यांनी गरुडझेपमध्ये 28 मार्च 2023 रोजी पॅकेज बॅचला ऍडमिशन घेतलं होतं आणि अवघ्या 2 वर्षात त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे. यानंतरचा सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत प्रथमेश पुष्पा पांडुरंग माने या विद्यार्थ्याचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी विचार मंचावर उपस्थित व्हायचे. मी गरुडझेपमधील संस्थापकांना तसेच ब्रांचेस सरांना आणि अकॅडमिक हेड सरांना विनंती करते की त्यांनी त्याच्या पालकांचा आणि त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी हा सत्कार हा सन्मान करायचा आहे. मी प्रथमेशला विनंती करते, सांगळे सर आणि किशोर सर, सांगळे सरांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर विचार मंचाकडे यायचे. लोकांचं शेवट रे असतं, आमचं सगळ्यांना जय हिंद. हे पहिल्यांदा माझं सगळं श्रेय माझ्या वडिलांना दे. काय बोलावं ते कळणार. पहिल्यांदा ट्रेनिंग करतोय. बोल. यानंतरचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत. सर, काही कारणास्तव हा विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकलेला. तुम्हाला सांगू इच्छिते, विशाल अलका पोपट लोकरे
या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तुला विनंती आहे या ठिकाणी सॉरी प्रथमेश व्यक्त झालेला आहे. यानंतरचा सत्कार आपण करणार आहोत विशाल अलका पोपट लोकरे या विद्यार्थ्याचा. काही कारणास्तव तो या ठिकाणी उपस्थित नाही आहे. तो मूळचा धाराशिवचा आहे आणि अवघ्या 2 वर्ष 11 महिन्यात त्यांनी हे यश संपादन केले. त्यांनी 11वी 12वी गरुडसेफमधून केली आहे. 2023 मध्ये त्यांनी गरुडसेफमध्ये प्रवेश घेतला होता. यानंतरचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत सत्यजित राधा भीमराज घोलप या विद्यार्थ्याचा. सत्यजित राधा भीमराज घोलप या विद्यार्थ्याचा आपण हा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्याच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी विचारमंचावर उपस्थित व्हायचे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात सत्यजित राधा भीमराज घोलप या विद्यार्थ्यासाठी. नाशिक बोलला. मी सत्यजितला तसेच त्याच्या पालकांना विनंती करते की ओके. या ठिकाणी त्यांनी 2 शब्दात व्यक्त व्हायचे. सत्यजित, हॅलो. हॅलो, जय हिंद सर्वांना. अरे जय हिंद म्हणा. मी आज इथं पोहोचलो त्याच्या मागं घरच्यांचा सपोर्ट होता आणि सर्व शिक्षकांचा मार्गदर्शन, तसेच सांगळे सर, किशोर सर व सर्व शिक्षकांचा सपोर्ट होता, त्यामुळे मी इथं पोहोचलो. धन्यवाद. धन्यवाद. बागर या विद्यार्थ्याचा आपण सत्कार सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या विद्यार्थ्याच्या पालकांना विनंती आहे की अच्छा त्याचे पालक आलेले आहात का? या मॅडम वरती. त्याच्या पालकांना देखील विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. अच्छा, तो काही कारणास्तव तो विद्यार्थी नाही आलेला आहे. त्याच्या डॉक्युमेंटेशनसाठी तो गेलेला, त्याचे पालक हा सन्मान स्वीकारणार आहे. हां, राहुल तसे निगोजे, खेड तालुका, मूळचे पुण्याचे. आपण गरुडसेफ अकॅडमीमध्ये 14 ऑक्टोबर 2024 रोजी प्रवेश घेतला होता पॅकेज बॅचला आणि अवघ्या 1 वर्ष 1 महिन्यात आपण हा रिझल्ट या ठिकाणी दिलेला आहे. राहुल, आपण या ठिकाणी उपस्थित जरी नसाल तरी गरुडसेफ अकॅडमीला आपला सार्थ अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी आपण आज गरुडसेफ करिअर अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. राहुलच्या पालकांना माझी विनंती आहे की 2 शब्द त्यांनी या ठिकाणी व्यक्त व्हायचे. नमस्कार. आज माझा पहिला सत्कार आहे आणि तो माझ्या मुलामुळे होत आहे. याचं सर्व श्रेय माननीय श्री सांगडे सर व किशोर सर यांना जात आहे, कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 10 महिन्यात तो GED मध्ये त्याने सिलेक्शन केलेलं आहे. सर्व माता पितांना वाटते की आपले पण मुलांचा आपला सत्कार व्हावे. सर्व मुलांनीही आईवडिलांचा सत्कार करावा. प्रत्येक आईवडिलांना वाटते तुम्ही पण आईवडिलांचा सत्कार लवकरात लवकर करावा, कारण आपले आईवडील आपल्यासाठी काय करतात ते तुम्ही आईवडील झाल्याच्या नंतरच कळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम, थँक्यू. यानंतरचा अर्जुन मैनाबाई गजानन मोहिते. थँक्यू मॅडम. याच्या पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी विचारमंचावर यायचे. आणि हा सत्कार करण्यासाठी मी गरुडसेफ करिअर अकॅडमीमधील पवार सर, पाटील सर यांना स्टेजवर आमंत्रित करते. पवार सर, पाटील सर, थोडं लवकर यायचं शिक्षकांनी. सांगळे सर, किशोर सर यांनी देखील यायचं.
सांगायचं झालं तर आपण तशी शेगाव जिल्हा वाशिम विदर्भाचं ॲडमिशन आहे. ईस्ट ऑर वेस्ट विदर्भ इज बेस्ट. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मलाही प्राऊड फील झालं कारण मी देखील मूळची विदर्भाची आहे. आपण 9 डिसेंबर 2024 रोजी ॲडमिशन घेतलं होतं. विद्यार्थ्यांनो 9 डिसेंबर 2024 म्हणजे आजच्या दिवसाला त्याला पूर्ण 1 वर्ष झाले गरुड झेपमध्ये. एकदा जोरदार टाळ्या उजवतात. आणि बरोबर 1 वर्षात त्यांनी हे अभूतपूर्व यश या ठिकाणी संपादन केले. अर्जुन, आपणास गरुड झेप करिअर अकॅडमीकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की अर्जुनचा भाऊ देखील यापूर्वी अकॅडमीत होता. तो SSR ला लागलाय नेव्हीमध्ये आणि त्या आईसाठी हा दिवस किती मोलाचा किती महत्त्वाचा आहे तिलाच माहिती आहे. त्यांनी तो मुलगा लागलाय म्हणून परत दुसरा मुलगा अकॅडमीमध्ये त्याचा प्रवेश घेतला आणि तो मुलगा देखील या ठिकाणी लागलाय. अर्जुनच्या पालकांना आणि अर्जुनला देखील माझी विनंती आहे की त्यांनी 2 शब्दात या ठिकाणी व्यक्त व्हायचे. अर्जुन, अच्छा तुम्ही पण बोलायचंय मॅडम. माझं स्वागत कशाला, आपण गावकरी हो. तो लागला माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हॅलो, अर्जुनच्या आईला विनंती आहे की या ठिकाणी 2 शब्दात त्यांनी व्यक्त व्हायचे. बोलू शकता तुम्ही. हॅलो, नमस्कार. माझ्या दोन्ही मुलं इथेच शिकलेत आणि 12 महिन्यामध्येच लागलेत. धन्यवाद सोनूने सर. थँक्यू सो मच. मी आज इथपर्यंत आहोत त्याचं कारण म्हणजे गरुड झेप, सांगळे सरांची ABC आणि किशोर सरांच्या स्प्रिंटा याच्यामुळे मी इथं आजपर्यंत आहोत. कारण की आर्मीच्या ग्राउंडसाठी मला खूप मदत झाली. आणि ते म्हणतात ना सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो, ते म्हणजे माझी आई. तिच्यामुळे मी आजपर्यंत इथं आहो. थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच ऑल स्टॉप गरुड झेप. धन्यवाद. हॅलो, थँक्यू. आहोत तो विद्यार्थी काही कारणास्तव उपस्थित नाही राहू शकत आहे. यश प्रभाकर साळुंखे, ASC सेंटर बँगलोरला त्याचं ट्रेनिंग झालंय आणि त्यांनी प्रवेश घेतला होता गरुड झेपमध्ये 2025 मेला 11th ब्रावोला आणि नुकताच तो विद्यार्थी 12वीला गेला आणि त्याचं सिलेक्शन देखील झालेलं आहे. 26 डिसेंबर या दिवशी त्या विद्यार्थ्याची जॉईनिंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणता ना की 12वी पासच पाहिजे, तर असं काही नाही. 11वीत असताना तो विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काही कारणास्तव तो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकला. यानंतरचा सन्मान आपण घेणार आहोत. गोपाल सुशीला गजानन अवगण या विद्यार्थ्याचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. गोपाल उपस्थित आहे. त्याचे पालक आलेले आहेत. ठीक आहे, काही कारणास्तव गोपाल या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकला. परंतु गोपाल मूळचा पिंपरी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम जिल्ह्याचाच आहे. पुन्हा एकदा वाशिमचा रिझल्ट. ॲडमिशन त्यांनी 10 जून 2023ला पॅकेज बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि 2 वर्ष 6 महिने म्हणजे 2.5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी हे यश संपादन केलं. वेळ लागला पण त्यांनी हार मानली नाही, जिद्दीने लढत राहिला आणि शेवटी यश संपादन करूनच इथून तो बाहेर पडला. विद्यार्थी मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात गोपालसाठी. यानंतरचा सत्कार आपण करणार आहोत. तो विद्यार्थी देखील काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकलेला. रोहित मीराबाई रमेश हजगोडे विद्यार्थी आलेला आहे. काही कारणास्तव हा विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकला.
तो विद्यार्थी मूळचा कारी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर इथला आहे आणि त्यांनी गरुड झेपला ॲडमिशन 3 जुलै 2023ला घेतलं होतं पॅकेज बॅचला आणि अवघ्या 2 वर्ष 5 महिन्याच्या कालावधीत त्यांनी हे यश संपादन केले. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात रोहितला आणि त्याच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा सत्कार आपण करणार आहोत. गौरव सोनाली सतीश आबनावे या विद्यार्थ्याचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. हा सत्कार करण्यासाठी मी गरुडझेप अकॅडमीमधील रुपेश सर आणि प्रजापती सरांना या विचारमंचावर आमंत्रित करते. रुपेश सर, प्रजापती सर, थोडं लवकर यायचे सरांनी. आणि गौरवच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी विचारमंचावर उपस्थित व्हायचे. गौरव सोनाली सतीश आबनावे या विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो. कोणी पालक सोबत आलेले असतील, नातेवाईक, मामा मामी, काका काकू, आजी आजोबा, सगळ्यांना विनंती आहे जे कोणी सोबत आलेले आहे हा सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचे. राठोड सरांना विनंती आहे. राठोड सर स्पेशली स्टेजवर यायचे. राठोड सर, राठोड सर, किशोर सर या शिक्षकांना माझी विनंती आहे की त्यांनी देखील विचारमंचावर उपस्थित. वस्ताद अर्थात आमचे जगदाळे सर. हॅलो सर, एक शॉल घ्या. शॉल आणि एक हार घ्या. हॅलो सगळ्यांनी समोर. हॅलो ओके. हॅलो गौरव सोनाली सतीश आबनावे या विद्यार्थ्याचा आपण सन्मान या ठिकाणी पार पाडला. तो मूळचा कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, म्हणजे अर्थात आपल्या जवळचाच आहे. 15 जून 2024 रोजी त्यांनी प्रवेश घेतला होता आणि ब्रावो बॅचला आता तो 12वीला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो आत्ता 12वीला गेलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. म्हणजे नुकतीच त्यांनी 11वी पास केली आणि तो आता 12वीला आहे. 12वीमध्येच तो नोकरीला लागलाय. कालावधी अवघ्या 1.5 वर्षात त्यांनी हे यश संपादन केले. गौरवला आणि त्याच्या वडिलांना तसेच परिवाराला पुढील वाटचालीसाठी गरुडचे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. संतांनी आपणासाठी अनेक ग्रंथ, वाङ्मय असे या पद्धतीने लिहून ठेवलेले आहेत की मानवी जीवनाचं सार्थक करण्यासाठी प्रत्येक मानवानं कसं जीवन जगावं, त्यातीलच हा एक भाग गरुड झेपचा आहे. तो भाग म्हणजे माझ्या मते तर असे, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. दयानिधी संत याचा अर्थ केवळ तो संत दिसलाच पाहिजे अशातला भाग नाहीये, परंतु जे आपल्या गरुडझेपमध्ये अकॅडमीमधील सरांनी जे काय म्हणजे विद्यार्थी घडवण्याचं काम करतायत ते सुद्धा एक प्रकारचे माझ्या मते हे दयानिधी संतच आहेत. कारण यांच्यामुळंच काही विद्यार्थी घडतात आणि ते हे चांगलं घडवण्याचं काम करतात. असे अनेक म्हणजे माझ्यातर्फे आणि आपल्या परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा यांना. धन्यवाद सर, धन्यवाद. मी या ठिकाणी गौरवला विनंती करते की त्यांनी त्याचा प्रवास आमच्यासोबत शेअर करायचा आहे. गौरव आबनावे. मित्रांनो, एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुमच्या टाळ्या वाजवणं म्हणजे इथे उपस्थित असणं आहे. तुमची उपस्थिती मला दर्शवते. तुमच्या टाळ्या वाजवणं म्हणजे, मला माहिती आहे भूक लागलेली आहे, पण अजून जेवणाची वेळ आपली झालेली नाही. अजून पुढचे 1 ते 1.5 तास तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे. थँक्यू सो मच गाईस. सर्वांना माझा नमस्कार. तर मी जून 2024 मध्ये ॲडमिशन घेतले होते. तरी मला असं
वाटलं नव्हतं की होईल म्हणून, तरी प्रयत्न चालूच ठेवला होता. तरी मला प्रशिक्षक करणारे राठोड सर, घोरपडे सर, किशोर सर, जगदाळे सर यांचे सर्वांचे आभार मानतो. तरी मला घरच्यांचे, आईवडिलांचे, सर्व सदस्यांचे, माझ्या घरचे सर्व सदस्य यांचे सर्वांचे आधार तर होते, यांचेही मी आभार मानतो. तरी मी 11 डिसेंबरला मध्य प्रदेश ट्रेनिंग आहे माझे. तरी मी खूप प्रयत्न करेन की होईल, पुढे अजून सक्सेस व्हायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. करायला गेला होता पण नाही गेला म्हणून सर्व्हिसला लागला. बघा मित्रांनो, सुसाईड प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन नाहीये. तर इथून पुढचा सन्मान आपण करणार आहोत विश्वजित पद्मा संदीप पाटील या विद्यार्थ्यांचा. विश्वजित पद्मा संदीप पाटील या विद्यार्थ्याचं नुकतंच म्हणजे कालच रिझल्ट लागलाय, एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे वाय ग्रुपला. याच्या पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी विचारमंचावर यायचे. आणि आपल्या गरुड झेप अकॅडमीच्या चैताली मॅम तसेच यादव सरांना देखील विनंती आहे की हा सन्मान करण्यासाठी त्यांनी विचारमंचावर यायचे. चैताली मॅम, यादव सर थोडं लवकर यायचंय. यादव सर प्लीज. हॅलो, काही कारणास्तव त्याचं माझ्या एका चुकीमुळे त्याचं नाव चुकलंय हा. विश्वजित पद्मा अरुण पाटील असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मूळचा इस्लामपूर, सांगली जिल्ह्याचा आहे आणि त्यांनी गरुड झेप करिअर अकॅडमीमध्ये 7 जून 2023ला प्रवेश घेतला होता. म्हणजे 11वी 12वी त्यांनी गरुड झेप करिअर अकॅडमीमधून केली आहे. आणि 12वी नंतर अवघ्या 6 महिन्यात त्यांनी हे यश संपादन केले. म्हणजे 12वी होऊन सगळ्यांना वाटतं की आता काय करायचंय, स्किप करायचंय का, सोडून जायचंय का. हॅलो, आपण या ठिकाणी विश्वजित सुवर्णा अरुण पाटील या विद्यार्थ्याचा सत्कार करत आहोत. नाव 2 वेळेस चुकलंय. कारण काय की एकाच नावाचे 10-10, 15-15 ऍडमिशन्स असतात. आईचं वडिलांचं आडनाव सगळं सेम, पण त्यामुळे ही चूक माझ्याकडून झाली. अपेक्षा करते की तुम्ही माझी एवढी चूक पदरात घ्याल आणि त्याचं बरोबर नाव. अच्छा, सांगाय सरांना विनंती आहे की हा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांनी स्टेजवर यायचे. विश्वजित, आपणास गरुड झेप करिअर अकॅडमीतर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विश्वजित सुवर्णा अरुण पाटील या विद्यार्थ्याचं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे. गोपाल सरांना देखील विनंती आहे की त्यांनी विचारमंचावर यायचे. गोपाल सर. हॅलो, धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. मी विश्वजितला विनंती करते की त्यांनी 2 शब्दात या ठिकाणी व्यक्त व्हायचे. मला माहिती तुला इमर्जन्सी आहे घरी, पण बोलायचंच आहे आणि आईला देखील विनंती आहे. जय हिंद सर्वांना. माझं नाव विश्वजित अरुण पाटील. मी कोल्हापूरचा आहे. पहिल्यापासून इथं पुण्याला राहिलं होतं शिक्षणासाठी. आणि सांगायचं म्हटलं तर माझा आजोबा एक सर्व्हिसमॅन आहेत आणि काका पण एक सर्व्हिसमॅन आहेत. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की एक म्हणजे त्यांचा हा होता की ते उद्देश आर्मीत जायचं आहे, पण त्यांचं काही कारणास्तव नाही झालं. पण त्यांचं स्वप्न आज मी पूर्ण केलं. आणि मी तर 23 जून 2025ला आलो होतो. सांगायचं म्हटलं तर 2च महिने मी तर राहिलो. 2 महिन्यात मला हे यश प्राप्त झालं. ते म्हणजे माझं श्रेय जाणार आई वडिलांना आणि गुरूंना. आणि थांबतो मी. जय हिंद. जय हिंद सर्वांना. भरून आले सगळं काय. सर्व ह्या गरुड झेप
अकॅडमीचं मनपूर्वक स्वागत, आभार आणि ज्या पंखामध्ये बळ देणाऱ्या सर्व अकॅडमीच्या स्टाफना मनापासून आभार व्यक्त करते. एवढेच बोलून थांबते. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. यानंतरचा सन्मान आपण करणार आहोत. तेजस संचिता पांडुरंग आवारे. तेजस संचिता पांडुरंग आवारे या विद्यार्थ्याचा सन्मान आपण करणार आहोत. तो मूळचा पिंपरी चिंचवड म्हणजे पुण्याचा आहे. पुणे तिथे काय होणे आणि त्याच्या पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी विचारमंचावर यायचे. आपल्या गरुडचे अकॅडमीचे लटपटे सर तसेच DK शर्मा सर यांना देखील विनंती आहे की त्यांनी या विद्यार्थ्याचा सन्मान करण्यासाठी स्टेजवर यायचं. DK शर्मा सर, लटपटे सर, थोडं लवकर यायचं. शिक्षकांना विनंती आहे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तेजसने 2 डिसेंबर 2023ला पॅकेज बॅचला गरुडझेपमध्ये प्रवेश घेतला होता आणि अवघ्या 2 वर्षात त्याने हे यश संपादन केले. तेजस, आपणास गरुडझेप करिअर अकॅडमीतर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तेजसला विनंती करते की त्याने जगदाळे सरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. विद्यार्थ्यांनी खास करून तुम्हाला बोलवायला सांगितलंय. सर, थोडंसं फास्ट या. जगदाळे सर, प्लीज. हॅलो, धन्यवाद सर. तेजसला विनंती आहे त्याच्या पालकांना देखील की या ठिकाणी 2 शब्द व्यक्त व्हायचे. तेजसची आईच ना? ठीक आहे. तेजसची आई या ठिकाणी उपस्थित आहे. हॅलो, सर्वांना नमस्कार. माझं नाव तेजस पांडुरंग आवारे. मी इंडियन आर्मी क्लर्कमध्ये सिलेक्ट झालो आहे, पण काही कारणामुळे मी ड्युटी नाही जॉईन करणार, कारण स्वप्न वेगळी आहेत आणि स्वप्न अशी सहज विसरता येत नाहीत. पण लेखीचा रिझल्ट लागल्यानंतर ग्राउंडला फक्त 15 दिवस राहिलेले. त्या 15 दिवसात सर्व ग्राउंड स्टाफनी ग्राउंड कव्हर करून घेतल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. थँक्यू. थँक्यू तेजस. ठीक आहे. मगाशी सर म्हणाले ना की अरे तुम्ही पिऊनची नोकरी मिळवा, पण ते मिळवून जॉईनिंग लेटर. माझ्या मुलाचा मला खूप अभिमान आहे आणि त्यांचे जे स्वप्न आहेत ते म्हणजे माझ्या मिस्टरांचे स्वप्न होतं की ते स्वतः आर्मीमध्ये जाणार होते, पण त्यांना नाही जमलं. ते आज माझ्या मुलाने करून दाखवलं आणि इथले सगळे सर गरुडजी ह्याची मी आभारी आहे. एवढं बोलून मी माझं. धन्यवाद मॅडम. स्वप्नील सर. ठीक आहे. काही कारणास्तव स्वप्नील सर या ठिकाणी उपस्थित नाही. स्पोर्ट टीचरांनी विनंती आहे. सांगळे सर, किशोर सर, गोपाल सर, भागवत सर यांनी स्टेजवर यायचे. भागवत सर, गोपाल सर, किशोर सर, सांगळे सर. भागवत सर जिथे कुठे असतील लवकरात लवकर स्टेजकडे यायचे. किशोर सर. दीपक, आपण तसे मूळची इनामगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. पुणे तिथे काय होणे. पुन्हा एकदा 23 मार्च 2025 रोजी आपण गरुडझेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. या वर्षाचंच ॲडमिशन आहे मित्रांनो. अवघ्या 8 महिन्यात त्याने हे यश 2 महिने सुट्टीचे पकडले तर 8 होतात, असं त्याने 6 महिन्यातच हे यश
संपादन केलं आणि 6 महिन्यात तो विद्यार्थी आज तुमच्या समोर आहे. बघा, त्यांनी हे यश संपादन केले. दीपक, आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दीपकच्या आईला मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त व्हायचे. गरुड झेपच्या वतीने मी सर्व सरांचे आभार व्यक्त करते. हॅलो, गरुड झेपच्या वतीने मी सर्व सरांचे आभार व्यक्त करते. आणि आई वडील मुलांना संस्कार देतात, पण हा मुलांना गरुड झेपमध्ये मुलांना चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न करतात आणि मुले त्याच्यातून यशस्वी होण्याचा खूप प्रयत्न करतात. आणि सरांनी त्यांना खूप पोरांना ही केलं, मदत केल्याबद्दल आभारी मी सरांची. धन्यवाद मॅडम. सगळ्यांना जय हिंद, जय हो. पहिलं सांगायचं म्हणलं तर मी सगळ्या स्टाफचं मनपूर्वक आभार राहील. सरांना माझी एकच रिक्वेस्ट आहे, पॅकेज बसला जेव ग्रुपला सांगळे सरांची कमतरता भासत आहे, त्यामुळे सांगळे सरांना जेव ग्रुप द्या. आमचं ग्राउंड पेपरचा रिझल्ट लागल्यानंतर फक्त माझ्या गाव 12 दिवस होते. ते 12 दिवसात किशोर सर, सांगळे सर या दोघांनी माझ्या 2 टाइम ग्राउंड घेऊन पूर्ण 100% केलं ग्राउंडला. त्यामुळे मी 100 पैकी 100 मार्क घेतले. एवढं बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दीपक. यानंतरचा सन्मान सत्कार आपण करणार आहोत. यश सरिता रवींद्र जगताप. यश सविता रवींद्र जगताप या विद्यार्थ्याचा सन्मान सत्कार आपण करणार आहोत. त्याच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी विचारमंचावर यायचे. DK सर, स्वप्नील सर, राऊत सर यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचे. राऊत सर काही कारणास्तव उपस्थित नाही. ठीक आहे. कृष्णा सरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर हा सन्मान करण्यासाठी उपस्थित व्हायचे. कृष्णा सर. जगदाळे सरांना विनंती आहे की त्यांनी विचारमंचावर यायचे. जगदाळे सर. जगदाळे सर, किशोर सर, तुम्ही मला तरी वाटतं इथेच बसून घ्या कुठेतरी, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते की हां, जगदाळे सर तुम्ही इथेच बसून घ्या कुठेतरी, थोडं लवकर या प्लीज. यश सरिता रवींद्र जगताप या विद्यार्थ्याचा आपण सन्मान सत्कार करत आहोत. तो पिंपळे जगताप म्हणजे इथलाच आहे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. पुन्हा पुणे तिथे काय उन्हे. ॲडमिशन त्यांनी 26 जुलै 2024ला घेतलं होतं पॅकेज बॅचला. आणि 1 वर्ष 4 महिने म्हणजे जवळपास 1.5 वर्ष पण नाही राहिला तो. आणि 1.5 वर्षाच्या आत त्यांनी हा रिझल्ट दिलाय. यश, तुला गरुड झेप अकॅडमीतर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यशला तसेच त्याच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी 2 शब्दात या ठिकाणी व्यक्त व्हायचे. नमस्कार. गरुड झेप अकॅडमीबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. आम्ही या पिंपळे गावात आहे, पण आमचा मुलगा हा पहिल्यांदाच आर्मी भरती झालेला आहे. पहिल्या भरतीमध्ये आणि आमच्या नातेवाईकांमध्ये पण हा पहिलाच आहे. त्याच्यामुळे कौतुक म्हणजे अभिमान आणि म्हणजे आज फेटा बांधायची सुद्धा गरज नाही आहे, एवढं ऊर भरून आल्यासारखं झालं. आणि सगळे शिक्षकवृंद आणि त्यांचे म्हणजे जेवढ्या मुलं मुली सर्वांचे आभार, कारण याच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळ्यांचाच आभार असतो. कारण यश हे फक्त एकट्याचं नसतं, आई वडील, नातेवाईक, शिक्षक, मित्रमंडळी. कारण यश हे सहजासहजी मिळत नाही, पण हे मिळालेल्या मुलांना खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. यश, तू देखील या ठिकाणी व्यक्त व्हायचे. थँक्यू मॅडम. जय हिंद सर्वांना. आज मी जे काही इथं आहे ते मी तुमच्यामुळे, सरांमुळे आणि माझ्या मित्रांमुळे, स्पेशल किशोर सर, जगदाळे सर आणि भागवत सर यांच्यामुळे. धन्यवाद.
थँक्यू. सिमरन जयश्री संतोष निंबाळकर या विद्यार्थिनीचा सत्कार आपण करणार आहोत. तिचं एअरफोर्समध्ये वाय ग्रुपला सिलेक्शन झालेलं आहे. मी गरुड झेप अकॅडमीमधील रोशन सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचे. रोशन सर. सांगते सर. सिमरन मूळची तशी इंदापूर पुणे आणि तिने गरुड झेप अकॅडमीमध्ये 6 जानेवारी 2023 प्रवेश घेतला होता. चौरसिया सरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचे. चौरसिया सर. रुपेश चौरसिया सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. थोडं लवकर यायचे सर. सिमरन आपण गरुड झेपमध्ये 6 जानेवारी 2023 प्रवेश घेतला होता आणि अवघ्या 2 वर्ष 11 महिन्यात आपण हे यश संपादन केलेलं आहे. आपण 11वी 12वी गरुड झेप अकॅडमीमधूनच केलात आणि 12वी नंतर अवघ्या 1 वर्षात आपण हे यश संपादन केलं. आपणास गरुड झेप करिअर अकॅडमीतर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि 2 शब्दात या ठिकाणी सर्वांना थंडी वाजते, पण सरांचा जो जोश आहे, मुलांचा जो जोश आहे, त्यामुळे मला वाटत नाही कुणाला थंडी वाजत असेल. सर्व शिक्षक वृंद असेल, आमचे खास करून HR सर आहेत. कारण शासन मी बऱ्याच वेळा त्यांना फोन करत होतो आणि त्यांच्या आल्यानंतर आवर्जून भेट घ्यायचो आणि त्यांनी अगदी बारकावे आमच्या मुली जे विद्यार्थी आहेत ना, खूप म्हणजे त्यांचा मित्र कोण आहे, कसं वागतंय, कसं राहतंय, इथलं त्यांचं वातावरण सर्व काही सरांचं लक्ष होतं आणि ते त्यांनी जाणवून देत होते. भीती वाटायची मुलांना की त्यांच्यासमोर कसं जायचं, पण आवर्जून पालकांना मी विनंती आहे की आवर्जून तुम्ही सरांना भेटा आणि आपल्या मुलाबद्दल विचार न करा की तो खऱ्या अर्थाने इथं एवढ्या लांब आपल्या वेळ अमूल्य असं वेळ काढून या ठिकाणी शिकतोय, तो खऱ्या अर्थाने शिकतोय का. तर सिमरनचं पण बऱ्याच सगळ्या गोष्टी, तिचं नशीब खूप चांगलं आहे की आमच्या घरामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये सर आर्मीमध्ये पोलीसमध्ये कोणच नाही आहे आणि माझं स्वप्न होतं, पण मला दम्याचा त्रास होता लहानपणी, त्यामुळे मला जाता आलं नाही. ते माझ्या मुलीनं ते पूर्ण केलं, ह्याला मला खूप अभिमान आहे आणि खूप काही बोलायचं आहे, पण वेळ खूप कमी आहे. आवर्जून परत एकदा जर असा वेळ भेटला तर नक्की बोलूया. सर्वांचं धन्यवाद. आणि तिच्या ह्या यशामागे सर्वांचंच आपला, तुम्ही जसं उत्साहाने टाळ्या वाजवता तसा तिचा जोश वाढणार आहे आणि जसं तुम्ही सर्वांचं या ठिकाणी तिच्या यशामध्ये सहभागी आहेत, सर्वांचं मी ऋणी आहे आणि इथल्या प्रत्येक जणाला कुठं ना कुठंतरी तो जॉब मिळावा हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी आमच्या डायरेक्टर सरांना विनंती करेन की इथून पुढे एखादा जर का पालक मेळावा असेल तर आपण अशा पालकांना नक्कीच बोलवलं पाहिजे सर, कारण त्यांची इच्छा असते व्यक्त होण्याची. तर सिमरन, तुझी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, खास करून मुली, तुमची सखी, तुमची मैत्रीण. क्या बात आहे. थँक्यू. जय हिंद एव्हरीवन. मी पहिल्यांदा माझ्या टीचिंग स्टाफचं खूप आभार व्यक्त करते. थँक्यू मॅम, थँक्यू सर. आणि HR सरांनी पण खूप मार्गदर्शन केलं. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सिमरन. त्याच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी हा सत्कार करण्यासाठी विचार मंचावर यायचे. मी गरुड झेप अकॅडमीमधील माने सरांना विचार मंचावर हा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करते. माने सर, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो माने सरांसाठी. पवार सरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं. पवार सर. किशोर सर म्हणाले ना, किशोर सर, जगदाळे सर, मला तरी वाटतं इथे
इथेच बसावं तुम्ही. कुठे आहात? किशोर सर, जगदाळे सर, लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. किशोर सर, जगदाळे सर यांनी देखील यायचंय. जगदाळे सर कुठे आहेत? जगदाळे सर आले का? रामला आणि त्याच्या पालकांना विनंती आहे, पालक नाही येऊ शकले काही कारणास्तव. ठीक आहे, रामला विनंती आहे की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त व्हायचे. जय हिंद सर्वांना. आज मी इथं थांबू शकलो कारण की जगदाळे सरांनी ग्राउंड घेतलं, पवार सरांनी लेखी परफेक्ट केली, किशोर सरांनी सपोर्ट केला. संध्याकाळचं ग्राउंड किशोर सरांपाशी गेलो, त्यांच्यामुळे आज इथं आहे. त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. अश्विनी, आपण मूळच्या तशा छत्रपती संभाजीनगरच्या आहात. आपण गरुड झेप अकॅडमीमध्ये 6 जानेवारी 2023ला प्रवेश घेतला होता. आपण प्रवेश घेतला होता NDA बॅचला. 11वी 12वी आपण गरुड झेपमधून केला आणि अवघ्या 2 वर्ष 11 महिन्यात आपण हे यश संपादित केलं. म्हणजे 11वी 12वी जर सोडलं तर आपण 11 महिन्यात हे यश संपादन केलं. अश्विनी, आपणास आणि आपल्या परिवारास गरुड झेप अकॅडमीतर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. रमेश सरांना विनंती आहे की सर तुम्ही इथेच थांबा, कारण प्रत्येक मुलींची इच्छा असते की रमेश सर स्टेजवर असावेत. तर विनंती आहे सरांना माझी की सर तुम्ही इथेच थांबा. सरांचं 2 गोष्टी सरांबद्दल सांगाव्याशा वाटतात. सर देखील डिफेन्स रिटायर्ड आहेत. सरांचं ऑपरेशन झालंय, पण मी म्हटले सर घरी थांबायचं नावं, ऑपरेशन झालंय, तुम्हाला काही खायला वगैरे बऱ्याच गोष्टी डॉक्टर म्हणतात की हे खाऊ नका ते खाऊ नका. सर म्हटले ठीक आहे मॅडम, पण पोरींची एक्झाम पण आली आहे, पोलीस भरती आली आहे, रिझल्ट पण आहे. म्हणजे इतके परिश्रम ते घेत असतात. थँक्यू सो मच सर. आणि मी म्हणेन की गरुड झेपचं भाग्य म्हणायचं की असे टीचर गरुड झेपला लाभले. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो, मी सगळ्या गरुड झेपच्या सगळ्या स्टॉपला मी रामराम बोलतो पहिला, आणि नंतर मी 2 शब्द बोलतो. मला माझं संभाजीनगर तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर आमचा जिल्हा आहे. तिथं आमच्या अकॅडमी लईत 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. पण काही कारणास्थळी आम्ही मुलगी इथं पुण्यामध्ये टाकली, कारण की त्याला कारण असं होतं कारण की 30 किलोमीटर अंतरावर आई वडील कंपल्सरी भेटायला येतात. त्याच्यामुळं आम्ही मुलगी 2-3 वर्षे इकडं ठेवली, एकही सुट्टी न मारता. ती 2 वर्षामध्ये कमीत कमी 2.5 महिन्याच्या उपर सुट्ट्या घेतल्या नाही, म्हणून तिनं ते यशस्वी होऊन दाखवलं. आणि यांना सरांची सगळ्यात जास्त ध्येय होती का तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही तुम्हाला विश्वास दाखवू. तो विश्वास मला माझ्या मुलीकडून भेटला. मी त्यांच्यावरले धन्यवाद करतो, कोटी कोटी रामराम करतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. अश्विनी, तू देखील या ठिकाणी व्यक्त व्हायचे. तुम्ही मला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या यशामध्ये सर्वात मोठं श्रेय म्हणजे माझ्या आई वडिलांचं. मला जेव्हा मी 10वी झाली होती तेव्हा 10वीत चांगले मार्क मिळाले. घरच्यांना वाटले काहीतरी चांगलं कुठेतरी बाहेर ॲडमिशन घ्यावं. घरच्यांनी मला अगोदर विचारलं, बाहेर राहण्यासाठी तू मजबूत आहे का, कारण की बाहेर राहताना सगळ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यांच्या मनात होतं मी व्हेटेनरी डॉक्टरचं करावं, पण त्यांना
वाटलं एकदा सोनवणे सरांना भेटून घ्यावं, ते काय बोलतायत काय नाही. पण त्यांच्याकडे जेव्हा आम्ही गेलो त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की तुम्ही व्हेटेनरी डॉक्टरसाठी जेव्हा अप्लाय करशाल तेव्हा नीट करावी लागेल आणि 2-3 वर्ष पुन्हा तिथं कॉलेजला जावं लागेल. त्याच्या अगोदर 11वी-12वी तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घ्यावा आणि त्याचबरोबर तिचं 11वी-12वी झाल्यानंतर ती कोणता तरी पेपर काढून जॉबला असेल. एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं म्हणजे माझं असं नाही की सगळं थांबलंय, कारण की माझं जे ध्येय होतं ते वेगळंच होतं. मला साध्य करायचं वेगळं होतं पण मिळालेलं वेगळं. पण असं झालंय जे एअरफोर्समध्ये सिलेक्शन होऊन माझ्या ज्या वाटेमध्ये काटे होते ते काटे बाजूला सरकले. जेव्हा केव्हा मी घरी जायची तेव्हा शेजारची पाजारची लोक विचारायची आणखी किती दिवस. त्यांना माहित नव्हतं की माझं एज आणखी कंप्लीट नाही. त्यांना कोण सांगत बसणार. त्यांच्या तोंडाला तोंड देण्यात काही वेळ नव्हता. माझ्या सक्सेसमध्ये गरुड झेपचा स्टाफ तसेच आमचे टीचिंग स्टाफ, एनडीएचे फिजिक्सचे सर, बायोच्या मॅम तसेच मॅथ्सचे टीचर्स यांचा खूप सपोर्ट आहे. फिजिक्सचे सर जेव्हा पण माझे घरचे आले तेव्हा माझा कधीच मोठेपणा करत नव्हते. बच्ची पहले पढ़ती थी अभी पढ़ती नहीं है, क्या हुआ क्या मालूम उसको, ऐसे ही बातें करते थे. और जाते वक्त मुझे लगता था पापा अब मेरे को चिल्लाते ही जाएंगे, मगर पापा को पता था सर झूठ बोलते हैं. और प्रजापति सर तो पूछो ही मत. वो मेरे पापा को ऐसे चढ़ा के बताते थे बच्चे ऐसे है वैसे है, बहुत ही. थँक्यू. अच्छा, म्हणजे अर्थात असं म्हणायचं काय, नंतरचा सत्कार आपण करणार आहोत. प्रतीक रेणुका गणेश कोळी या विद्यार्थ्याचा सत्कार आपण करणार आहोत. हा सत्कार स्वीकारण्यासाठी त्याच्या पालकांना मी विचार मंचावर आमंत्रित करते. तसेच आमच्या गरुड झेप करिअर अकॅडमीचे सर स्वप्नील कांबळे सर यांना देखील मी हा सत्कार करण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करते. माने सर, स्पेशली रमण सर, माने सर, रमण सर यांनी देखील स्टेजवर यायचे. माने सर, रमण सर. प्रतीक रेणुका गणेश कोळी, आपण मूळचे शिवाजीनगर, म्हाडा, सोलापूर आणि आपण गरुड झेप करिअर अकॅडमीमध्ये 10 एप्रिल 2023 रोजी प्रवेश घेतला होता. NDA बॅचला आपण गरुड झेपमधून 11वी-12वी केला आणि 12वी नंतर अवघ्या 6 महिन्यात, 6 महिनेही नाही, अवघ्या 5 महिन्यात आपण हे यश संपादन केलं. आता येत्या 2025चा जो 12वीचा रिझल्ट लागलाय, निकाल लागलाय, तेव्हा त्याची 12वी झाली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंतचा कालावधी म्हणजे जवळपास 5 ते 6 महिन्यात तू हे यश संपादन केलंस. आणि आपणास गरुड झेप करिअर अकॅडमीतर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. समोर ओके. अच्छा, एक गोष्ट सांगायची आहे. सिंगल पॅरेंट्स आहेत आणि त्याला वडील नाही आहेत. त्याच्या आईने सगळं जे काही त्याच्यासाठी केलं ते फक्त त्याच्या आईने केलंय. आई उपस्थित आहे, बहीण. अच्छा, काही कारणास्तव आई देखील उपस्थित नाही, पण बहीण त्याची आलेली आहे या इथे. त्याचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त व्हायचे. नमस्कार. आत्ता खूप प्राऊड मोमेंट आहे हे माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी. पूर्ण काय बोलावं ते समजत नाहीये. खूप कष्ट केलेले आहेत त्यांनी, मेहनत घेतलेली आहे. आयुष्यामध्ये खूप डाऊनफॉल होता, त्यावेळेस त्यांनी न डगमगता स्ट्रगल केलाय, स्टडी केलाय. हे श्रेय मी गरुड झेप अकॅडमीचे जे सगळे टीचर्स आहेत मी त्यांना देऊ इच्छिते. त्यांच्या कष्टाशिवाय ही गोष्ट सोपी नाही आहे. थँक्यू मॅम. प्रतीक, एकदा जोरदार टाळ्या.
जेव्हा आपण करिअरची सुरुवात करतो आपल्या, तेव्हा चढ उतार खूप येतात. आम्ही असे काही माझे मित्र पाहिलेत आणि ती गोष्ट माझ्या स्वतःसोबत पण झाली की आपण अर्ध्या मार्काने 1 मार्काने राहतो, ते क्लिअर झालं तर पुढे गेल्यानंतर मग ग्राउंड राहतं, काही ना काहीतरी मेडिकलमध्ये राहतं. हे सगळं पार करत आज माझं म्हणजे हा दिवस बघायला भेटलाय. कष्टाचं फळ एक ना एक दिवस ते नक्की मिळतंच. आणि ह्याचं सगळं क्रेडिट मी माझ्या बहिणीला आणि माझ्या आईला देईन की तिनं माझ्या वडिलांची जागा घेऊन मला कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू दिली. आणि आता तिचं स्वप्न पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे, ते मी करेल नक्कीच. थँक्यू. थँक्यू प्रतीक. तुझ्यासारखेच प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आईवडिलांची जाणीव असायला पाहिजे. थँक्यू. यानंतरचा सत्कार सायकर तो विद्यार्थी मूळचा विशालनगर लातूरचा आहे. त्याने गरुडसेफमध्ये 6 जानेवारी 2023ला NDA बॅचला प्रवेश घेतला होता. 11वी 12वी त्यांनी NDA बॅचमधून केली आहे. हां, आणि या विद्यार्थ्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. त्यांनी 11वी 12वी गरुडसेफमधून केली आहे. 3 वर्ष त्याला लागले, म्हणजे 12वी सोडता अवघ्या 1 वर्षात त्यांनी हे यश संपादन केले. तुम्हाला या विद्यार्थ्याबद्दल एक गोष्ट सांगायची की त्यांनी आर्मी एअरफोर्स वाय ग्रुपमध्ये महाराष्ट्रामधून एक्स ग्रुपमध्ये महाराष्ट्रामधून प्रथम येण्याचा तो मान त्यांनी मिळवलेला आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सार्थक भालेकरसाठी. यानंतरचा सत्कार आपण करणार आहोत. ओंकार लता नंदकुमार बोंद्रे या विद्यार्थ्याचा आपण सत्कार करणार आहोत. त्याच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचे. जगदाळे सर, किशोर सर, रमण सर आणि माने सर यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यायचे. जगदाळे सर, किशोर सर, माने सर, रमण सर, ओंकार बोंद्रे या विद्यार्थ्याचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. ओंकार, आपण मूळचे निपाणी माळीगल्ली कोल्हापूरचे आहात, कोल्हापूरचा रांगडागडी. जगदाळे सरांना विनंती आहे की थोडं लवकर यायचं. ओंकार, आपण गरुडझेप अकॅडमीमध्ये NDA बॅचला प्रवेश घेतला होता 6 जानेवारी 2023ला आणि अवघ्या 2.5 वर्षात आपण हे यश संपादन केलं. म्हणजेच जर 11वी 12वी सोडली तर 6 महिन्यात आपण हे यश संपादन केलेलं आहे. आपणास या यशाबद्दल गरुडझेप अकॅडमी ओंकार लता नंदकुमार बोंद्रे, कोल्हापूर. हां, सांगितलं सर. आता तुम्हाला सांगायला आनंद होतो की कोल्हापूरमध्ये देखील गरुडझेपची शाखा नवीन आपण चालू केलेली आहे 2025 मध्ये. ओंकारच्या पॅरेंट्सला विनंती आहे की 2 शब्द या ठिकाणी व्यक्त व्हायचे. ओंकार, तू देखील. अच्छा, आमची मुलगी बोलणार आहे फर्स्ट क्लास. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या उंचवतात दीदीसाठी. सर्वांना शुभ संध्या. मला आज मी ओंकार नंदकुमार बोंद्रेची मोठी बहीण आहे सांगण्याला खूप अभिमान वाटतो. कारण की तो आमचा लहान भाऊ आहे. याच्यावर आता कुणाचा विश्वासच बसणार नाही. कारण की आमच्या घरातला पहिला एअरफोर्समध्ये सिलेक्ट झालेला मुलगा. खरंच आज आमच्या फॅमिलीसाठी खूप प्राऊड मोमेंट आहे. आणि ओंकार, खरंच थँक्यू म्हणून वाटत आहे. आणि गरुडझेप अकॅडमीला पण थँक्यू. सगळ्या स्टाफला खूप थँक्यू की तुम्ही असले चांगले रत्न घडवता. त्यामुळे प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यात अश्रू दिसतं. ते तुमच्यामुळे. खरंच धन्यवाद आणि खूप प्राऊड वाटत आहे आज. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. खूप प्रयत्न करत मुलगा माझा इथपर्यंत आलेला आहे. आणि आमच्या इथे पण कागलमध्ये पण एक गरुडझेप अकॅडमी आता सध्या झालेली आहे. तर त्या सरांचं, सर गुरुजनांचं, सगळ्या स्टाफचं मी आभार मानते. खूप कष्टातून माझं यश मिळवलं आहे. त्यामुळे खूप अभिमान वाटतो त्याचा. धन्यवाद. ओंकार. जय हिंद सगळ्यांना.
मी जिल्हा कोल्हापूर तालुका कागलमध्ये राहणारा मुलगा. मी 2022मध्ये गरुड जेप अकॅडमीत ॲडमिशन घेतले. 3 वर्ष इथं राहिलो, पण 4दा या टप्प्यापर्यंत येऊन परत माघारी फिरावं लागलं. पण आज मी तुमच्यासमोर इथं उभा आहे. आज माझे वडील किंवा माझी आई कोणीतरी विचारलं तर की तुमचा मुलगा 3 वर्ष तिकडं आहे, अजून कसं काय झालं नाही, तर आज माझे वडील किंवा आई ताट मान करून सगळ्यांना सांगू शकतात की माझा मुलगा एअरफोर्समध्ये झालेला आहे म्हणून. तर प्राऊड मोमेंट हाच आहे की आपल्या आईवडिलांच्या व बहिणी भावांच्या चेहऱ्यावर आनंद बघणे हा मोमेंट म्हणजे सर्वात अनमोल रत्न माझ्यासाठी आहे. जय हिंद. थँक्यू ओंकार. यानंतरचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत. काही कारणास्तव म्हणण्यापेक्षा ती विद्यार्थिनी SSR नेव्हीला जॉईन झालेली आहे. सध्या ती ऑन ड्युटी आहे, पण तिने ही देखील एक्झाम पास केली आहे एअरफोर्सची वाय ग्रुपची. तिचं नाव आहे सिद्धी साक्षी संतोष शिंदे. ती विद्यार्थिनी सध्या नेव्ही SSRला ऑन ड्युटी आहे. ती मूळची चिपळूण रत्नागिरी जिल्ह्याची आहे आणि तिने NDA बॅचला प्रवेश घेतला होता, पण SSRची एक्झाम पास झाली आणि एअरफोर्सची देखील. सिद्धी, तुला गरुडचे परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत साक्षी अनुराधा अनिल शेवते या विद्यार्थिनीचा. साक्षी अनुराधा अनिल शेवते. साक्षीच्या आई वडिलांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. तसेच घोरपडे सरांना विनंती आहे की तिचा सन्मान करण्यासाठी विचारांच्यावर उपस्थित व्हायचं. घोरपडे सर तसेच रमेश सर यांना देखील विनंती आहे की त्यांनी स्टेजवर हा सन्मान करण्यासाठी लवकरात लवकर स्टेजवर यायचं. साक्षी, आपण मूळच्या फुलेनगर, तालुका वाई, जिल्हा सातारा. आपण गरुड जेप अकॅडमीमध्ये 11 मे 2023ला प्रवेश घेतला होता पॅकेज बॅचला आणि अवघ्या 2 वर्ष 7 महिन्यात आपण हे यश संपादन केलं. आपणास व आपल्या परिवारास गरुड जेप करिअर अकॅडमीतर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. साक्षी शेवते आमच्या गरुड जेप अकॅडमीमधल्या मुलींच्या बॅचपैकी सगळ्यात हायटेड मुलगी, बरोबर ना ग? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साक्षी, तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अनेकदा तिला अपयश देखील आलं, पण म्हणतात ना, किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने में जुड़ जाते. क्या बात, आपल्याला पाठ आहे माहिती आहे मला. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. घोरपडे सर म्हणतात सातारची वाघीण. क्या बात आहे सर. गरुड जेपच्या सगळ्या मुली वाघिणीच आहेत सर. पालकांना विनंती आहे की या ठिकाणी व्यक्त व्हायचे त्यांनी. सर्वांना नमस्कार. आणि मॅडम सर्वात आभारी तुमचा आहे. आणि सर्वात पहिल्यांदा ज्यावेळी आलो तुम्ही जे चेरप दिला आम्हाला त्याच्यात आम्ही ॲडमिशन घेतलं आणि रवी सरांचं खूप खूप आभारी आहे. आणि अकॅडमीमुळे ह्या आमच्या आयुष्यात क्षण आला आहे. आणि आमच्या परिवारात आणि आमच्या भोईंज गावात, भोईंज तालुका वाई, जिल्हा सातारा, आमच्या भोईंज गावात पहिलीच मुलगी असेल की एअरफोर्समध्ये भरती झालेली. आणि निव्वळ योग हा सरांच्यामुळे आला आहे. आणि त्यांचं खूप खूप आभारी आहे. आणि त्यांचे ऋण मला वाटत नाही माझ्या आयुष्यात कधी फेडू शकेन. धन्यवाद. धन्यवाद सर. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है, कोशिश करने वालों की हार नहीं होती. क्या बात है सर. सर्व मित्रांना, प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन की जे प्रामाणिकपणे मेहनत करतायत आणि जे अकॅडमीमध्ये जे गुरुजन आपल्याला जे मार्गदर्शन करतायत त्याच्यासाठी तुम्ही जीवापाड मेहनत करा. शिकण्याचं वय एकच असतं आणि ते तुमचं आहे.
आमच्या वयात किंवा नंतरच्या एकदा शिकायचं वय निघून गेल्यानंतर काही मिळत नाही. तर योगायोगानं आई वडिलांनी तुम्हाला ही आज संधी उपलब्ध करून दिली आहे. पूर्वीच्या काळामध्ये एवढं याच्यामध्ये शिक्षण अकॅडमीद्वारे मिळत नव्हतं, पण आज खरोखर तुम्ही मोठं ज्ञान घेऊन, चांगलं ज्ञान घेऊन देशाची सेवा करण्यासाठी तुम्ही आज खूप चांगले विद्यार्थी आज घडवतायत आणि ते जात आहेत. हे खरोखर आपल्या राज्यासाठी, देशासाठी अभिमानाची बाब आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं मी खरोखर एक पालक म्हणून अभिमान आहे त्यांचा आणि त्यांचं अभिनंदन करतो. अकॅडमीसाठी पण मी 2 शब्द माझे ऋण व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी इथे असण्याचं कारण म्हणजे की माझे एफर्ट्स नसून माझे स्पोर्ट टीचर, टीचिंग स्टाफ आणि माझे फॅमिली मेंबर्स आणि मेन म्हणजे HR सर, जे की माझ्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मला सपोर्ट करत होते. मी खूप वेळा त्यांच्याकडे रडत गेलेली की सर हा प्रॉब्लेम आहे, सर अभ्यास नाही होते, रनिंग नाही होते, तर त्यांनी हर टाईमला मला सपोर्ट केला. आणि एक गोष्ट नोंदू वाटते, माझ्या बाबांची डेथ झाली 2 वर्ष झाले आणि 3 दिवस डेथ व्हायच्या 3 दिवस आधी मी घरी जाऊन आलेले. मी बाबांना प्रॉमिस केलेलं की लवकर बरे व्हा, मी तुम्हाला पेढा खाऊ घालेन. आणि त्याच्या डेटच्या दुसऱ्या दिवशी माझा एअरफोर्सचा अकॅडमीमधला पहिला पेपर होता आणि आज मी एअरफोर्समध्ये सिलेक्ट झाले. कुठून तरी ते बघत असतील आणि त्यांना खूप अभिमान असेल माझ्यावरती. माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी मला एकच सांगितलं, तू काहीही कर पण काहीतरी वेगळं ड्रीम ठेव तुझं. मला लहानपणापासून नेव्हीत जाऊ वाटत होतं, पण हर टाईमला काहीतरी 1-2 मार्काने राहून गेलं, पण एअरफोर्समध्ये झालं आणि इथून पुढे मी अजून एक एफर्ट्स लावेन आणि अजून एक्झाम देईल आज जाऊन. थँक्यू. थँक्यू साक्षी. नक्कीच तुझे बाबा तुला बघत असतील आणि त्यांना देखील सार्थ तुझा अभिमान असेल. यानंतरचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत. निखिल प्रियंका मोहन बागलकोट. निखिल प्रियंका मोहन बागलकोट या विद्यार्थ्याच्या पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी विचारमंचावर उपस्थित व्हायचं. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी भागवत सर तसेच रमेश सर, घोरपडे सर यांना देखील स्टेजवर आमंत्रित करते. भागवत सर थोडं लवकर यायचं. निखिल, आपण तसे मूळचे वसई, विरार, पालघर आणि आपण गरुडझेप अकॅडमीमध्ये 14 फेब्रुवारी 2023ला प्रवेश घेतला होता आणि आपण गरुडझेप अकॅडमीमधून 11वी-12वी देखील केलेली आहे. त्यानंतर जर का 11वी-12वीचे 2 वर्ष सोडता आपण अवघ्या 5 महिन्यात हे यश संपादन केलं. आपणास गरुडझेप करिअर अकॅडमीतर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके. धन्यवाद सर. निखिलच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त व्हायचे. नमस्कार सर्वांना. आणि मी सर्वांचे आभार मानते की मला ही संधी दिली. मी आधी सोनावणे सरांचे आभार मानते की त्यांनी सर्वांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. मुलांना एवढं छान शिक्षण देण्याचं एवढं छान एक संस्था उभी केली. सर्वीकडे त्यांना अपॉर्च्युनिटीसाठी एवढा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहेत. आणि सर्व अकॅडमीमधले सर्व जे स्टाफ आहेत, जे मुलांना चांगलं मार्ग दाखवतात आणि चांगलं गायडन्स करतात, मुलांना छान शिक्षण देतात, वळण लावतात, त्यांच्यासाठी पण मी धन्यवाद आहे. आणि आज मी खूप म्हणजे खुश आहे आणि मला कालपासून म्हणजे तोंडातून शब्द निघेने की हे स्वप्न खरं झालं आहे असं म्हणून. तर सर्वांना धन्यवाद. धन्यवाद मॅडम. निखिल, तू देखील तुझा प्रवास आमच्यासोबत शेअर करायचा. जय हिंद सर्वांना. अरे तुम्ही जय हिंदचा त्याला प्रत्युत्तर देत नाहीयेत राव. गरुडझेपला धन्यवाद सगळे करण्याबद्दल. गरुडझेपला धन्यवाद हे संधी दिल्याबद्दल मला.
थँक्यू किशोर सर, जगदाळे सर आणि HR सर, चौरसिया सर, थँक्यू तुम्हाला पण. थँक्यू. थँक्यू निखिल. यानंतरचा सन्मान आपण करणार आहोत. वैष्णवी रोहिणी राजेंद्र ताकवले. वैष्णवीच्या पॅरेंट्सला मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आणि तिचा सत्कार करण्यासाठी मी रमेश सर, घोरपडे सर, सांगळे सर यांना देखील स्टेजवर आमंत्रित करतो. थोडंसं लवकर यायचं शिक्षकांनी. वैष्णवीबद्दल सांगायचं झालं तर ती मूळची भोर तालुका पुण्याचीच आहे आणि तिने गरुड झेप अकॅडमीमध्ये 6 जानेवारी 2023ला प्रवेश घेतला होता. तिने गरुड झेप अकॅडमीमधून 11वी 12वी केली. किशोर सर, घोरपडे सर, थोडंसं लवकर यायचं. किशोर सर, घोरपडे सर. वैष्णवीने 11वी 12वी गरुड झेप अकॅडमीमधून केली आहे आणि जर का 11वी 12वीचे 2 वर्ष सोडता तिने अवघ्या 11 महिन्यात हे यश संपादन केलंय. वैष्णवी, तुझा आम्हाला तसेच तुझ्या परिवाराला देखील सारखा अभिमान आहे. तुला गरुड झेप परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वैष्णवीच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त व्हायचे. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छे की तुमची मुलगी फार गुणी आहे. तिची कधीही आम्हाला कंप्लेंट आलेली नाही. तिने तिचं काम, तिचा अभ्यास अगदी प्रामाणिकपणे केला. नमस्कार सर्वांना. आज खरंच वैष्णवीची आई म्हणण्यात खूप अभिमान वाटतोय. सगळ्यांना सांगते, सगळ्या शिक्षक वृंदांचा आभार, खूप खूप आभार. खास करून रमेश सरांचे थँक्यू सर. थँक्यू मॅडम. वैष्णवी, जय हिंद सर्वांना. मी वैष्णवी. अगं रडू नको. आता यश मिळवल्यानंतर रडायचं नसतं काय रे. क्या बात. सर्वप्रथम सर्वांचा आभार. सगळ्यात मेन म्हणजे HR सर, रमेश सर, किशोर सर आणि टीचिंग स्टाफ जे काही आहे ते त्यांच्यामुळंच आहे. आणि आईवडिलांनी ठेवलेला विश्वास, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे. त्यांचे मनापासून आभार. सगळ्यात आधी SSR मध्ये सिलेक्शन झालं होतं पण वेटमुळं मेडिकलला बाहेर आले. त्यानंतर एअरफोर्सचा पेपर क्लिअर झाला. त्यानंतर असं वाटलं होतं की होऊन जाईल पण SRT मध्ये बाहेर आले. तिथून पुढे होप्सच नव्हते की काय होईल म्हणून. खूप रडले वगैरे पण रमेश सर, किशोर सरांनी खूप धीर दिला. काल फायनल लिस्ट चेक केली तर नाव आलं होतं. नंतर किशोर सरांनी सांगितलेलं एक वाक्य आठवलं, संघर्ष रडवतो पण आयुष्य नक्कीच घडवतो. थँक्यू. यानंतरचा सत्कार आपण करणार आहोत.